नमस्कार मित्रांनो, आज 30 जून 2024 जून महिन्याचा शेवटचा दिवस। आपल्याला तर माहितीच आहे की राज्यामध्ये पाऊस तर पडतोय, पण तो सगळीकडे सारखा नसून काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरूपाचा बरसतोय। भारतीय हवामान खात्याने आज राज्यामध्ये बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, पण हा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पडणार असून कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर हे नेमके कोणते जिल्हे आहेत हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, प्रादेशिक हवामान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पण काही ठिकाणी पावसाची शक्यता कमी असल्याने हा पाऊस सगळीकडे पडणार नाही। आज विदर्भातील वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हा पाऊस पडणार असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, जालना, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही भागात पाऊस पडेल। तर खान्देश भागातील जळगाव, धुळे जिल्ह्यातील काही भाग, त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या भागात म्हणजेच रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच मुंबई आणि ठाणे या भागांमध्ये आज पाऊस पडेल। त्यानंतर इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी असल्याने तुरळक ठिकाणीच हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हवामानाशी निगडीत सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।